अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांवर सुरक्षा वाढवण्याचे निर्देश DGCA कडून देण्यात आले आहेत। पण सोलापूर विमानतळावर मात्र मोकाट कुत्र्यांचा वावर आणि भिंतींवरील भगदाडांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। विमानतळाच्या पूर्वेकडील नागनाथ नगर भागात सुरक्षेच्या भिंतींना अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत। या भिंतीतून नागरिक नियमितपणे कचरा आत टाकत असल्याचं चित्र आहे। यामुळे कुत्र्यांसोबत पक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वावर वाढल्यानं विमान सुरक्षा धोक्यात आली आहे। बुधवारी दुपारी 1:30 ते 2:15च्या दरम्यान प्रवेशद्वारासमोर 4 मोकाट कुत्री खुलेआम फिरताना आढळली। 3 दिवसांपूर्वी गोव्याहून येणारे विमान लँड होताना अचानक कुत्रा धावपट्टीवर आल्याची घटना घडली। वैमानिक घाबरले होते, पण सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही। वैमानिकांनी फ्लाय 91 कंपनीकडे या घटनेची तक्रार दाखल केली आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी तातडीची बैठक घेऊन विमानतळ प्रशासनानं कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत। आजपासून 4 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।